उसाच्या फडामध्ये तो धक्कादायक प्रकार घडला आणि हा प्रकार घडल्यानंतर तुम्हाला सुद्धा एक धक्काच बसेल की एक शेतकरी असं काही करू शकतो की याची कल्पनाही तुम्हाला आली नसेल। मग या महिलेसोबत काय घडलं आणि त्या शेतकऱ्याने काय केलं ते पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता स्थलांतरित आयुष्याचे वास्तव महाराष्ट्र आणि पश्चिम मराठवाड्याचा जो महाराष्ट्राचा ग्रामीण भाग आहे जिथे साखर कारखाने ऊस शेती हे अर्थव्यवसायाचे कणा आहेत। आता या ऊस शेतीवर अवलंबून असते एक विशिष्ट आणि कष्टप्रद जीवन जगणारी जमात ऊस तोडणी मजूर टोळी। हे मजूर वर्षातील 6 महिने आपल्या घरापासून दूर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत राहतात केवळ ऊस तोडण्याच्या कामासाठी। अशाच एका मोठ्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात रामभाऊ नावाच्या एका प्रामाणिक शेतकऱ्याचे मोठे ऊसाचे शेत होते। आता रामभाऊ ज्याचं वय वर्ष 50 होतं हे केवळ शेतमालक नव्हते तर त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक मजुराला ते कुटुंबातील सदस्य मानायचे। आता यंदाच्या हंगामात त्यांच्या शेतातील ऊस तोडणीसाठी जी टोळी आली होती त्यात पार्वतीबाई नावाची एक महिला होती। पार्वतीबाई मग एका दुष्काळी भागातून आपल्या कुटुंबासह तेथे आली होती। आता ऊस तोडणीचे काम अत्यंत कष्टाचे असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे। त्यांना अनेक परिस्थितीला सामोरं जावं लागतं। त्यांची जी लहान मुलं असतात त्यांनासुद्धा खूप त्यांच्यासमोर अडचणी असतात। एकतर बोचरी थंडी, त्याचबरोबर त्यांना पुरेसा निवारासुद्धा नसतो। अशा परिस्थितीमध्ये ते राहत असतात। मग असं या घटनेमध्ये काय घडलेलं आहे की या महिलेसोबत तो धक्कादायक प्रकार घडला आणि रामभाऊ या शेतकऱ्यांनी जे केलेलं आहे ते पाहून खरोखरच तुम्हीसुद्धा कौतुक कराल। मग या रामभाऊ शेतकऱ्याने असं त्या महिलेसोबत काय केलेलं आहे की ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे। ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा एक सुखद धक्का आणि मोठा धक्काच बसेल की अशा प्रकारे जो एक शेतकरी आहे तो वागणूक एखाद्या शेतमजूराला देऊ शकतो हे तुम्ही बघा। आता पहाटेपासून रात्रीपर्यंत ऊसाच्या धारदार पात्यांमध्ये एक धूळ मातीत काम करणारे पार्वतीबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र हे तिच्या गरिबीत ही तितकेच सर्वात मोठे धन होते। आता ते धन होते परंतु ते केवळ तिच्या पतीचे प्रेम नव्हते तर त्यांच्या स्थलांतरित कष्टप्रद आयुष्यात तिने कुटुंबासाठी केलेल्या त्यागाचे प्रतीक होते। ऊसाच्या फडात घडलेली दुर्घटना मग ही घटना बघितल्यावर तुम्हाला सुद्धा एक वेगळाच आश्चर्याचा धक्का बसेल की या शेतकऱ्यांनी जे काही म्हणजे रामभाऊ शेतकऱ्यांनी जे काही केलेलं आहे ते पाहून तुम्हाला सुद्धा एक वेगळाच धक्का बसेल। आता तो दिवस मग हंगामातील सर्वात बोचरी थंडीचा, त्याचबरोबर रामभाऊंच्या शेतात ऊस तोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले होते। मग पार्वतीबाईच्या तिच्या टोळीतील इतर मजुरांसोबत सकाळपासून ती काम करत होती। ऊसाच्या मुळाशी कोयता चालवताना, खाली वाकताना आणि ऊसाचे गट्टे बांधताना तिचे शरीर घामाने भिजले होते। ऊसाचे गट्टे बांधताना म्हणजेच ऊसाची मोळी बांधताना एका क्षणी ती वेगाने खाली वाकली आणि ऊसाच्या पाचोळ्यात तिची मान घासली गेली। तिच्या मंगळसूत्राचा हुक कधी उडाला हे तिलाच कळालं नाही। ते मंगळसूत्र ऊसाच्या कापलेल्या बुडाजवळ मातीच्या ढिगाऱ्यात आणि ऊसाच्या मोठ्या पडात शेतात पडले। दुपारच्या जेवणानंतर पार्वतीबाई जेव्हा विसाव्यासाठी बसली तेव्हा तिची नजर तिच्या रिकाम्या गळ्यावर गेली। तिला धक्का बसला। तिने घाईघाईने तिच्या तिच्या इतर महिलांना सांगितलं आणि सर्वांना सुद्धा धक्का बसला। आणि मग अशा प्रकारे तुम्हाला वाटेल की इथेच घटना संपली तर असं नाही। त्या शेतकऱ्यांनंतर तिच्यासाठी जे काही केलेलं आहे ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल। रामभाऊंनी मग तिच्यासाठी असं काय केलं की संपूर्ण महाराष्ट्र आज कौतुक करत आहे। मग रामभाऊची कृती काय होती ते पुढे तुम्ही पहा। तिला खात्री होती की ते ऊस तोडणीच्या कामादरम्यानच हरवले आहे, पण ऊस तोडणीचा फड किती मोठा होता। पूर्ण शेत तोडल्यामुळे आता तिथं फक्त ऊसाचा पालापाचोळा आणि मग त्यात इतकी छोटी सोन्याची वस्तू शोधणे म्हणजे अशक्य काम होते। रामभाऊंचा आधार आणि त्वरित उपाय मग या सर्वांना कामी आला। घाबरलेल्या अवस्थेत रडत रडत पार्वतीबाई रामभाऊंच्या भेटीला गेली। तिने त्यांना थरथरत्या आवाजात सर्व हकीकत सांगितली। माझ्यासाठी ही सर्व काही आहे। माझा संसार त्यात गुंतलेला आहे। ते हरवलं म्हणजे माझे आयुष्यच हरवलं। ती ढसाढसा रडू लागली। ऊस तोडणीच्या टोळीतील महिलांचे आयुष्य किती कठीण असते याची रामभाऊंना पूर्ण कल्पना होती। त्यांना माहिती होते की पार्वतीबाईसाठी या मंगळसूत्राचे मोल किती जास्त आहे।
त्यांनी लगेच पार्वतीबाईला धीर दिला. पार्वतीबाई, शांत हो, तुझ्या डोळ्यात पाणी नको. माझ्या शेतात काम करताना ती वस्तू हरवली आहे, म्हणजे ती माझी जबाबदारी आहे. तू काळजी करू नको, मी उद्या सकाळपर्यंत शोधून काढतोच. रामभाऊंच्या शब्दात मोठा आत्मविश्वास होता. टोळीतील इतर मजुरांनीही तिला निराश केले. मग पार्वती, आता उसाचा पूर्ण फड मोकळा झालाय. ट्रॅक्टर फिरले असतील, ढिगारे झाले. सोडून दे आता. कितीही शोध तरी ते सापडणार नाही, एका मजुराने वास्तव सांगितले. पण रामभाऊंच्या मनात ठरले होते की त्यांनी रात्री उशिरापर्यंत गावात चौकशी केली, पण कोणाकडेही मग ती वस्तू नव्हती ज्याने रामभाऊ त्या मंगळसूत्राचा शोध घेणार होते. मग रामभाऊ यांनी तातडीने दुसऱ्या दिवशी पहाटे जवळच्या तालुक्याच्या शहरात जाण्याचे ठरवले. त्यांचे एक ओळखीतले दुकान होते जिथे काही सुरक्षा उपकरणे भाड्याने मिळत होती. दुसऱ्याच दिवशी मग सूर्य उगवण्यापूर्वीच रामभाऊ शहरात पोचले. त्यांनी जास्त पैसे देऊन एका खाजगी कंपनीकडून ती एक वस्तू घेतली. आता ती एक वस्तू कोणती होती ते पुढे पहा. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्यापूर्वीच रामभाऊ शहरात पोचले. त्यांनी जास्त पैसे देऊन एका खाजगी कंपनीकडून एक अत्याधुनिक मेटल डिटेक्टर भाड्याने घेतले, जे मातीखालील लहान धातूची वस्तूही अचूकपणे शोधू शकत होते. सकाळचे 9 वाजले होते आणि रामभाऊ मेटल डिटेक्टर घेऊन ऊस तोड झालेल्या फडात उभे होते. त्यांच्यासोबत पार्वतीबाई आणि तिची टोळीतील काही लोके उत्साहतेने बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आशा आणि भीती दोन्ही होत्या. आता काही लोकांना तर मेटल डिटेक्टर हे सुद्धा उपकरण माहीत नव्हतं. त्यानंतर टोळीतील काही लोक म्हणायची की रामभाऊ हे काय करत आहेत, शक्यच नाही. अशा प्रकारे शोधणं सोनं अशा प्रकारे शोधणं हे शक्यच नाही. पार्वतीबाईने विशिष्ट ओळी आणि जागा दाखवली. रामभाऊंनी लगेच मेटल डिटेक्टरचे यंत्र चालू केले. ते हळुवारपणे उसाच्या बुडक्यावरून आणि मातीच्या ढिगाऱ्यावरून ते यंत्र फिरवू लागले. यंत्र मधून बीप करत होते, पण ते सामान्य खिळे, स्क्रू किंवा उसाला बांधलेल्या तारांचा मग उसाला बांधलेले जे काही उसाच्या मशागतीसाठी तिथे काही मेटल डिटेक्टरला तिथे जाणवलं, म्हणजे खिळे, स्क्रू हे पडलेले तिथे जाणवले. रामभाऊंनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या टोळीच्या लोकांनी प्रत्येक बीपवर थांबून माती तपासली, पण ते फक्त लोखंडी कचरा होता. जवळजवळ 2 तास शोध घेऊनही काहीच यश मिळाले नाही. पार्वतीबाईची निराशा वाढत चालली होती. रामभाऊंच्या कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटल्या होत्या. आता काय रामभाऊ, सोडून देऊया, पार्वतीबाई हताश होऊन म्हणाले. नाही पार्वतीबाई, रामभाऊंचा आवाज ठाम होता. मी हार मानणार नाही. तुझं मंगळसूत्र या मातीत आहे आणि मी ते शोधणारच. रामभाऊंनी स्वतःला आठवण करून दिली की मंगळसूत्र हे सोन्याचे असते आणि सोन्याचा धातू शोधण्यासाठी यंत्राची संवेदनशीलता अधिक तीव्र असते. त्यांनी मग यंत्राची संवेदनशीलता थोडी वाढवली आणि काम करण्याची जागा किंचित बदलली आणि अक्षरशः मग त्यांना ती एक सोन्याची वस्तू सापडली आणि त्यांनी हातात घेतल्यावर ते मंगळसूत्रच होतं. अक्षरशः पार्वतीबाई रडू लागली आनंदाने. मग त्यांचे आनंदाश्रू वाहू लागले. अशा प्रकारे एका शेतकरी काय करू शकतो ते तुम्ही आज बघितलं असेल. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.